आज सकाळचं वेळेला इथं आता इथं चूल पेटवली आहे, झाडून काढलं मी इकडचं तिकडचं. बाई काढते आता झाडून. बाई पण पहिल्यांदाच काढायला लागली झाडून. हा बाहेरचं नाही काढत कधी ती. हं बाहेरच्याला काही धक्का सुद्धा लावला नाही. जेवढा मोगरा लावताना बघा आम्ही बोलवलेलं तर ते सुद्धा आले नाही मोगरा लावताना. ती आता फुलं दिसायला लागले की लगेच पाणी वत्तीये म्हणते. आता पाणी वत्तीये दररोज. हा हे नारळाच्या वाळल्या फांद्या ही कट केल्या. अंगावर ही पडतेल्या. वायर कावदान चालू झालं की अंगावर ही पडतेल्या म्हणून आताच कट केल्या वाळल्या फांद्या का नाही काय. चिकन लागला आज. गार लागायला लागलं लई म्हणून म्हणलं आज गरम पाणी घ्यावं आंघोळीला. रात्री उकाडा येत का की घामाने वल झालतो आपण सगळे. लई सारे लाईट नाही रात्रभर. मग काय म्हणून तर कमी सुखसुविधेसारखं जीवन जगायला आलं पाहिजे. लाईट असले म्हणून सारखा फॅन चालू करायचा नसतो. कसा त्रास होतो मग. फोन आला कणच मी बघते. कस काय आज पहिला दिवस झाडून काढण्याचा कस काय वाटतंय. अनुभव सांगा तुमचा. सांग की सर मग झाडू अगे सांगत. अगे सांग सांग. अरे झाडू दे मला. अगे सांग की सांग. चला गुट्टू इथे हे बसला. काय रे गट्टू काय बघतोय. काय झालं काय झालं गट्टू. काय बोल ना गट्टू. आजीने आंघोळ केली. आईनं आजीला पाणी गरम करायला ठेवलेलं. आजीला आता काय पाणी गरम होतं हिटरमध्ये गार नव्हतं. वरच्या बेलासारखं गार नव्हतं मग होतं मग केले आंघोळ. होय ते काल लय भरून ठेवलेलं होतं टाकलं होतं. सोमट होतं थोडं आपण केले. कधी चुली पेटायचं म्हणून कधी पाणी ठेवायचं. हां टाकते का नाही तर मग दोघांना होईल. काल काय एवढा विशेष पाऊस झाला नाही पण आज 3 वाजताच पाऊस चांगला पडलाय. अंगणात पाणी पाणी झालंय. नांगरटीत काय अजून पाणी नाही झालं पण मेहनतीला आता रान चांगलं तयार होतंय बघा. वापस झालं की मस्त पाऊस झाला. सुरुवात तर चांगली झाली. पाऊस पडला आणि 2 दिवसात झाडं बघा कशी हिरवीगार झाले. ते उन्हाळ्यात पाऊस पडला होता तर गवत काय उगवून आलं नव्हतं. पण ही बघा फक्त 1 दिवसापूर्वी पाऊस पडला होता तर गवत लगेचच कसं उगवून आले. सगळ्या रानात असं बारीक गवत उगवून आलंय. जवळून दिसतंय लांबणं नाही दिसत. ज्या वेळेला जे घडायला पाहिजे तेच घडतं. मध्ये पाऊस पडला होता उन्हाळ्यात तर तेव्हा अजिबात गवत उगवलं नव्हतं. पण आता बघा पावसाची सुरुवात झाली आणि गवत लगेच उगवायला लागलं. काल पण चांगला पाऊस झाला. परवा रात्री पण झाला. आता ही ढेकळं अशी फुटायला लागली. ती आता रानाचा वापसा झाला की मेहनत करून घ्यायची आपल्याला. ह्यात तूर पेरायची आणि वरच्या पण तुकड्यात तूर आणि मूग दोन्ही पेरायचे. वापसा झाल्यावर बघू. आणि आज एवढं ऊन तावतंय. आज बी पाऊस पडतंय का काय माहिती. सकाळच्या 10 वाजले 10 साडे 10 तोपर्यंतच ऊन एवढं लागायला लागले की आता म्हणलं पटकन गाईसनी पाणी पाजून सावलीला बांधावं. सकाळी मी तिकडं ह्याच्यात बांधलेले त्या गाई कडक रानावरती. तर आता पाणी पाजून घेते. मी बघितली. गट्टू का रे. इथं बोर पडाय मोठीची मोठी. गट्टू भोकते त्याला. दिसणार नाही आता सगळ्यात शिरली. नाहीतर बिळबिळ असेल त्याच्यात शिरली असेल. तिथं होती लिंबाच्या आळ्यात पण आता इकडे गेली. दिसत नाही आता. बीळ असेल एखादं त्याच्यात शिरली असेल.
रात्रभर कोट्याच्या त्या आड्यावर बसलेली घोरपड. चाललेली होती मेडी असते ना कोट्याला मेडी, हा त्यावर अशी चाललेली होती. मग आपण म्हणायचं सापच आहे, सगळी पळायला. त्याची शेपटी दिसायची ना फक्त. हा, तिचं पाय दिसत नव्हतं. मग आलो आपण सगळे बाहेर झोपलो. अंधारचं तात्या नव्हतं का घरी? होतं की. मी म्हणलं अंधारचं काय करायचं, लय मोठं आहे जनावर म्हणून. नाही तात्या नव्हतं घरी. अगं आम्हाला आणि परत सकाळच्या पाणी बोजड असतात, जाऊ दिलं नाही बघायला. परत बघितलं तर त्याला पाय, म्हणलं सापाला पाय नसते. बघितले तर मोठी लड घोरपड. मांजर खाली होते मेडीपाशी उभा राहिला, त्याने खालीच उतरू दिलं नाही मांजराला. ती दिवसभर ती तशीच राहिली रास्तारी. उजाडताना बघितलं तर हाय तिथंच आहे. म्हणलं साप एवढा होता राहत तुला उतरली सरासरा तर घोरपड गार बसली रास्तारी लेकरं झोपवली बाहेर. घरात जाऊन अगं तात्या नव्हतं आई, माहिती तात्या नव्हतं म्हणून तर भेल. तात्याने असं बाहेर झोपून दिलं असतं नाही का? मला तर हायचं का नाही. तात्या नव्हतंच. आणि लेकरं घेऊन बाहेर आली. मला आता हे मोठं गड साप आहे, काय खरं नाही. आणि बापू होतं तर बापूला दिसत नव्हतं, त्याच्यामुळे तात्या नव्हतं ग. तुझ्या लक्षात नाही, तात्या नव्हतंच. तसं आता अगली मोठी आहे आई, मी बघितली. जवळ हितवर गेलती मी, म्हणलं त्याला अगं हिथं होती, हिथं बुडात, शिरली बिळात. पण आता इकडे घुसली कुठंतरी. बिळा असेल, बिळात शिरली. आता पावसाला निघते त्यात. इथे एकतर अडचणीत दडून बसले असेल ना, तर मग एखादं बिळ असेल तर शिरलं असेल. तिचं त्या कलर सारखाच असतो. सारखंच असतो, पाल्यासारखा दिसते. मोठीच्या मोठी आहे. लाकडावर तर चालल्यावर कळलीच नसते आपल्याला हाय ती. हा लिंबाचं लाकूड तिचं अंग सारखंच. जाऊ दे, मी गाईला बांधते. गायसने थोडं वाळं गवत आहे इथं असं, ह्याच्यात आणून बांधलंय. म्हणलं थोडं खाल्लं म्हणजे मग पाणी पिल्याला. पाणी पिलं नाही त्या, आता 10-11 वाजत आलं तरी पाणी पिलं नाही त्या. आणि वैरण बी खाल्ली नाही, म्हणून इकडे जरा बांधले. ऊन झालं तर ह्या सावलीला बसतेल्या आणि खाऊ वाटते तर खातेल्या. सगळ्याच बाया गाई आणून बांधल्या तिकडं. थोड्या वेळानं निघून पण पाणी पाजून परत वैरण टाकावी लागेल अजून. काय चाललंय, काय करायचं का? साफसफाई. चक्क आज मॅडम साफसफाई करायला लागलेत. इकडे बघू मॅडम, इकडे बघा. गब्बस म्हणल्यावर आपलं तोंडावर बोट ठेवून बसलाय. अरे तिला काढू लागा बापू, बघत बसलाय तिची मजा. दसऱ्याला काय आणून टाकायचं आणि हे काम काय बी आणून टाकायचं. मुंग्यांचं का बापूचं? कुणाचं आहे, कुणाचं आहे मला सांग. तू करू लागणार आहे. तुला एकटीला जमल का? मग करू लागते मी, थांब. सामान आहे पडेल त्यातलं त्याचा नकरा. अरे 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 नीट नीट बाबू नीट. कसं बी ढकललं तिरक केलं बाबू. तू इकडून ढकल आता. आगाचे नको वरनं तर ढकलायला राहते. नाही तू सर माग तुझ्या पायावर येईल. आणि ढकलू नको रे, गप्प बस आता. अगं आता इकडे मागे तिरपा करते तू. झाडून काढते ती, मग करते. हा ढकल 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 आता. हो तोड. अगं तू बघतच बस. आई म्हणले ढकल. काय तोडलं? अंगाला कसलं लागलं? काय काय तोडलं? तोडलं आहे काय तरी इथं तोडायला तर झालंय का इथं? पडलं काहीतरी, फक्त काय तुटलं नाही. आतमध्ये हा काढ पडली. काढ काढ काढ. ती पट्टी वाजली असेल, काय नाही. निघला. आता तिकडचं मागे. तिकडे बघ धूळ बसली पाठीमागे, ती काढावी लागेल. तुझ्या डोक्यात सुद्धा धूळ बसली, आता डबल आंघोळ करावी लागेल. ठोकती तशी पट्टी वाजती, काही नाही झालं त्याचं. नस तुटलेलं आहे फक्त. एक बाजून नको सारो. माझ्या बेडवर उठे चल. आई सांग की त्याला उठायला बेडवरून. ती म्हणते बेड आदली बदली काय. त्याने पहिलं निवडलं बेड, मला काय सांगायचं नाही. हवा इकडून येते इकडे लागते म्हणून इकडे घेतला स्वतः बेड. आणि आता मग ते चार्जिंगची सोय तिच्या बेड. आई त्या ऑप्शन काढल तिथं खेळत बसलंय त्याला. ठीक आहे तिकडे तो चालू आहे, लाईट आहे बापे. मला तिकडे इकडे. बाप्या तू मला खरं माझं डोकं जर वेळेस असं करतो बघ, नको माझं विनाकारण. तू उठ
काम करायचं सोडलं ना. त्याला बेड राहते माझंच काढायचंय माझ्या इथंच पाणी काल पाणी आलं सगळं बेडपशी सगळं वल्ल झालंय तिथं. बस का ग हा, बस येते झाडा आता राहू दे. जोडलं काय यंत्र इकडून 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 पिल्या इकडे उभा राहा येते इकडे अलीकडे खिडकीकडे हा आणि तिकडे हवा मारा म्हणजे ती जाती धूळ सगळी. सगळी धूळ निघते वरनं पण मारा. तुझी धूळ मारायची झाल्यावर मला सांग मग मी तुला नीट ठेवला काय